आता उपोषण नाही, आता लढायचं. जरांगेंनी मराठा बांधवांना आवाहन केले. सरकारला गोड बोलून समजत नाही, त्यामुळे आता लढायचं असा इशारा जरांगेंनी दिला. आता महाराष्ट्रात आंदोलन करणार, मुंबईत लवकरच मैदानाची पाहणी करणार. जरांगेंनी इशारा दिला, मराठ्यांची गद्दारी कराल तर फळ भोगायला तयार रहा. फडणवीसांना जरांगेंनी इशारा दिला. आता लढायचंय, कारण मी पण सांगितलं आता उपोषण नाही करायचं, आता लढायचंय. त्याच्यामुळे कोणी मरायचं नाही. आता लढून मिळवायचंय, कारण आपण पण क्षेत्रीय मराठी आहेत. आता आपणही दाखवू की आम्ही लोकशाही मार्गाने पण केलं, हातपाय पडून सुद्धा मागणी केली, कायदेशीरही केली, लोकशाहीची नियमाचं उल्लंघनही केलं नाही, कायद्याचंही केलं नाही. पावणे 2 वर्ष सातत्यानं आणि सलग आम्ही लढलो. सरकारला जर ते आता गोडीत जमत नसेल तर लढूनही मिळायची ताकद आपल्यात आहे. म्हणून लढून मिळू. कोणीही आत्महत्या या पुढच्या काळात करू नका. हे चांगलं नाही चाललं. तुमचं जी वागणूक चालली ना फडणवीस साहेब, ही चांगली नाही चालली. ज्या ज्यावेळेस संकट उभं आहे ना त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला आनंदाची खुर्च्या दिलेल्या, आणि तुम्ही मस्ती आल्यासारखं जर करताल आणि मराठ्यांशी गद्दारी बेमानी करता तर फळ मी त्याचं भोगायला लावणार आहे, कारण मला मराठ्यापेक्षा मोठं कोण नाही. जर फडणवीस साहेब असे दुजा भाव करणार असले, मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा. आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय, जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार असलात ना तर मला निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मैदानची पाहणी करायला जाणार आहे. आम्हाला पर्याय नाही. तिथे जेवढे ग्राउंड आहेत मुंबईतले, आम्ही पाणीसाठी आम्हाला जावं लागणार आहे, आणि मी ती तारीख सुद्धा लवकरच डिक्लेअर करणार आहे.